राजकारणामध्ये काम करायचं असतं तेव्हा प्रत्येक इच्छा ही पूर्ण होत नाही। भाजपला शंका होती की मी कमळावर लढणार नाही, परंतु मला राज्यसभा देण्याचं आश्वासन दिलं गेलंय। तसंच एनडीए सरकार आल्यावर मला मंत्रिपद तसंच महाराष्ट्रात मंत्रिपद आणि महामंडळ देण्याचं आश्वासन दिलं गेलंय आणि त्यामुळे मी नाराजी न ठेवता पुन्हा प्रचाराला लागलो आहे, अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली आहे। मुलुंडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या भीम महोत्सव कार्यक्रमाला भेट देण्यासाठी रामदास आठवले आलेले होते आणि त्यावेळी महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी त्यांची भेट घेतली। ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून रामदास आठवले यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि त्यानंतर आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी देखील आठवले यांना उमेदवारी न दिल्यामुळे प्रचार करणार नाही अशी भूमिका घेतलेली होती। बीजेपीला ही शंका होती की मी कमळावर काय लढणार नाही आहे आणि मी कमळावर न लढल्यामुळे कदाचित ही सीट निवडून येते की नाही अशा पद्धतीची शंका त्यांना होती आणि त्यांनी मला राज्यसभेचं आश्वासन दिलेलं आहे। पुन्हा मंत्रिपद एनडीए सरकार आल्यानंतर देण्याचं मान्य केलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये मंत्रिपद महामंडळ देण्याचं मान्य केलेलं आहे। त्यामुळं फार नाराजी न ठेवता मी पुन्हा प्रचाराला लागलेलो आहे।